नमस्कार मंडळी, कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। श्री शिवलीलामृत मी वाचायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं सप्ताहाचं पारायण कसं करायचं त्याचा एक लॉंग व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की ऐका। म्हणजे जर तुम्हाला स्वतःला वाचायचं असेल तर कशा प्रकारे वाचावं हे तुम्हाला कळेल। तर आता मी शिवमानस पूजा त्याचे जे ओव्या आहेत तर त्याचा अर्थ मी आता तुम्हाला वाचून दाखवते की शिवमानस पूजा म्हणजे काय। तर पहिली ओवी अशी आहे, हे दयानिधे पशुपते, मी मनाने तयार केलेले रत्नजडित सिंहासन, स्नानासाठी हिमालयातील जल रत्नजडित सुंदर वस्त्र, कस्तुरी सुवासिक चंदन, चाफा जाई वगैरे फुले, बेल धूप दीप हे उपचार आपण स्वीकारावेत। ओवी 2, हे प्रभू, भोजनासाठी रत्नजडित सुवर्ण पात्रात तूप खीर व दूध दहीयुक्त पंच पक्वान्ने, केळी निरनिराळ्या भाज्या, चविष्ट पाणी, कर्पूर मिश्रित विडा मी मनाने तयार केला आहे तो आपण स्वीकारा। ओवी 3, हे प्रभू, मनोकल्पित छत्र मी आपल्या मस्तकावर धरीत आहे, चौऱ्या ढाळीत आहे, पंख्याने वारा घालीत आहे, निर्मळ आरसा, वीणा मृदुंग वगैरे वाद्य वाजवून गीत नृत्य सहित साष्टांग नमन करून वेगवेगळ्या प्रकाराने स्तुती करत आहे त्याचा स्वीकार करा। हे शंभो, तू आत्मा आहेस, पार्वती ही बुद्धी, प्राण हे सहचर आहेत, शरीर हे घर आहे, विषयोपभोगांची रचना ही तुमची पूजा आहे, झोप समाधी आहे, पायाने संचार ही प्रदक्षिणा, सर्व वाचा ही स्तोत्रे आहेत, म्हणून मी जे जे काम करीत आहे ती तुमचीच आराधना होय। हे महादेव शंभो, शेवटची ओवी आहे, 5वी ओवी, हे महादेव शंभो, हात पाय जीभ कान किंवा डोळे यांनी उचित किंवा अनुचित कर्म केल्यामुळे माझ्याकडून जे अपराध घडले असतील त्यांची क्षमा कर, हे करुणा करा, तुमचा जय जयकार असो। तर आता हा मी अर्थ वाचलाय, त्याच्या ओव्या आता मी वाचते। तर त्या थोड्याशा ओव्या कठीण आहेत, म्हणजे मला स्वतःलाही वाचायला थोडंसं ते पटकन वाचता येत नाहीत, पण तरीसुद्धा मी ते प्रयत्न नक्की करते। श्री शिव मानस पूजा, रत्नै कल्पित मासनम, हिमजलै स्नानंच दिव्यांबरम, नानारत्न विभूषितम, मृगमदा मोदितम चंदनम, जाति चंपक बिल्वपत्र रचितम, पुष्पम च धूपम तथा, दीपम देव दयानिधे पशुपते ऋतकल्पितम गृह्यतम। ओवी 2, सौवर्णे मणिखंडरत्न रचिते, पात्रे घृतम पायसम, भक्षम पंचविधम, पयोध धियुतम, रंभाफलम पानकम, शाकानाम युतम जलम रुचिकरम, कर्पूर खंडोज्वलम, तांबूलम मनसमया विरचितम, भक्त्या प्रभु स्वीकरू, छत्रम चामर योगुरयुगम, व्यजनकम चा दर्शकम निर्मलम, विणु बोरी मृदहलकला, गीतम च नृत्यम तथा, साष्टांग प्रणितिः, स्तुतिर्बुः विधा रेच्छास्मस्तमहामया, संकल्पेन समर्पितम तव विभो पूजा गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामती, सहचारः प्राणः शरीरम गृहम, पूजा ते विषयो भोगरचना, निद्रा समाधि स्थितिः, संचारः पदयो प्रदक्षिण विधिः, स्तोत्राणि सर्वा गिरः, यज्ञकर्मः करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं, करचरण कृतं वाक्मा यजं कर्मज वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधरं, विहित विहितं वा सर्व मेथ क्षमस्व, जय जय करुणाब्धे महादेव शंभो। अशा 5 ओव्या आपण वाचलेल्या आहेत। थोड्याशा या ओव्या वाचायला कठीण पण आहेत, मला सुद्धा थोड्याशा वाचायला कठीण जात आहेत, कारण संस्कृत शब्द खूप कठीण आहेत। तर त्यासाठी मी आधी मराठी अर्थ वाचलेला आहे, तुम्ही आधी मराठी अर्थ जरी वाचला तरी खूप आहे। तर आता हे जे मी वाचते शिवलीलामृत,
तर त्याचे पहिल्यापासूनचे अध्याय परत तुम्ही ऐकायला सुरुवात करा. याआधी मी दत्तात्रयाचं पारायण केलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्यांचं एक पारायण मी केलेलं आहे. 1 ते 53 अध्याय त्याचे मी अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा. तसंच आता हे जे मी शिवलीलामृत वाचते हे सुद्धा पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा. श्रावण महिना आता जवळ येतोच आहे. तर ज्यांना ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण वाचायला सवड होत नाही त्यांनी ऐकायला नक्की सुरुवात करा. त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होईल. घरात प्रसन्न वातावरण राहील, पैशाची आवक भरपूर राहील घरामध्ये, तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हाल, घरातल्या मुलांवर चांगले संस्कार होतील. तर ह्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. धन्यवाद.